पहिले नमन आई जगदंबा तुळजा भवानीला, दुसरे नमन शंभू महादेवाला. आजचा आपला जो विषय आहे तो आजपासून जवळजवळ 1000 वर्षापूर्वी जी लढाई झाली होती ना, त्या लढाईला धरून हा विषय आहे. पण ही लढाई आत्तापर्यंत आपण कित्येक लढायांचा इतिहास वाचलेला आहे किंवा आपण स्वतः त्या लढायांविषयी पिक्चरमध्ये पण बघितलेलं आहे. म्हणजे महाराणा प्रतापची आहे किंवा शिवाजी महाराजांची आहे. पण त्या सगळ्यांपेक्षा ही लढाई आहे ना फार वेगळ्या प्रकारची होती. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे ना की त्या लढाईमध्ये जो काय पराक्रम गाजवला आणि ज्या काय लोकांमध्ये जी प्रेरणा जागृत झाली, जे त्या लोकांनी ज्या ज्या गोष्टी केल्या ना त्या पुढच्या 1000 वर्षामध्ये एकाही प्रसंगी त्या लोकांनी केल्या नाही. क्वचित कुठेतरी केल्या असतील, मी एकही नाही म्हणत, क्वचित कुठेतरी तशा प्रकारचं साहस त्याने दाखवलं असेल. साहस दाखवलं, परंतु शत्रूला पूर्ण संपवून टाकण्याची जी इच्छाशक्ती असते ना ती त्या लढाईमध्ये फक्त लोकांनी अनुभवली. तर त्या लढाईच्या विषयी आज आपण घेणार आहोत. तर ही आपल्याला माहिती असेल की 1948 मध्ये सरदार वल्लभभाई पटेलनी आणि त्यावेळेचे जे कोण राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तर त्यांनी सोमनाथाच्या मंदिराचं बांधकाम केलं. आणि ते सोमनाथचं मंदिर आहे ना ते आज आपण बघतो, हे तर सगळ्यांना सर्वश्रुत आहे. परंतु ते सोमनाथचं मंदिर जे होतं ते अनेक वेळा तोडलं गेलं. तर सर्वात पहिल्यांदा ते मंदिर तोडलं ना, आपल्याला माहिती आहे महमूद गझनीनी तोडलं ते पहिले. आता महमूद गझनी होता ना, हा अफगाणिस्तानमध्ये जे गझनी नावाचं एक ठिकाण आहे, खरं तिकडचा तो राहणारा होता. आणि असं म्हणतात की तो आहे ना एक बाटलेला पारशी होता. त्याचे पूर्वज हे पारशी, जे आज इकडे आपले इथे पारशी लोक असतात ना, तसे ते इराणमधले पारशी होते मूळचे. त्या सगळ्या त्या अरब मुसलमानांनी तलवारीचं पाणी पाजून आजपासून 1300 वर्षापूर्वी बाटवलं, 1200-1300 वर्षापूर्वी. आणि हे जे बाटलेले पारशी होते ना हे पण पुढे एकदम कट्टर झाले. तर तशातलाच एक वंश होता, राजवंश, तो म्हणजे हा गझनी. तर त्या गझनीच्या मोहम्मदने हिंदुस्थानवर 17 चढाया केल्या. पहिली चढाई त्याची झाली 1001 मध्ये. मला वाटतं की त्याच्या आधी आहे ना, म्हणजे महमूद गझनीने जे आक्रमण केलं ना भारतावर, त्याच्या आधी मोहम्मद बिन कासिम नावाचा एक आक्रमक होता, अरब. त्यांनी भारताचा जो सिंध प्रांत आहे ना, आता तो पाकिस्तान आहे, तर त्या सिंध प्रांतावर अशीच चढाई केली होती. तर तिचा पूर्णपणे अस्त झाला. म्हणजे तिकडच्या हिंदूंनी ती चढाई मोडून काढली. त्याचा पण आपण याच्या आधीच्या विषयामध्ये व्याख्यानामध्ये विषय घेतलेला आहे, मोहम्मद बिन कासिमचं. हा जो काय त्याचं आक्रमण होतं त्याच्याविषयी पण आपण घेतलेलं आहे आधी. तर ते 7व्या शतकात झालं. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 300 वर्षानंतर भारतावरती मुसलमानांचं पहिलं मोठं आक्रमण कोणतं झालं असेल ना, तर ते ह्या गझनीचं झालं, महमूद गझनीचं. आणि तुम्हाला माहिती आहे बाबरने वगैरे जे आक्रमण केलं ना बाबराने, तर तो कसा इकडे राहून गेला, त्यांनी भारतामध्ये स्वतःचे हातपाय पसरले. पण महमूद गझनी भारतामध्ये हातपाय त्यांनी पसरले नाही, त्यांनी लुटालूट केले, निघून गेला. असं का केलं त्यांनी? त्याचं कारण असं आहे की आपल्याला जो इतिहास शिकवला जातो ना, त्या इतिहासामध्ये जे वाचक वर्ग आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांच्या मनावर अप्रत्यक्षपणे असं बिंबवलं जातं ना की भारतामधला जो इतिहास घडलेला आहे तो हिंदूंच्या सततच्या पराभवाचा इतिहास आहे, सतत त्यांनी हरलेल्या लढायांचा इतिहास आहे, त्यांच्या सततच्या गुलामगिरीचा इतिहास आहे. असा एक विचार त्यांच्या मनावर बिंबवला जातो. आणि त्या विचाराचा परिणाम असा आहे की लोकांमध्ये स्वतःविषयी कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही आहे. स्वतःच्या जे पराक्रमी पूर्वज होते त्यांच्याविषयी कोणताही अभिमान नाही आहे. अभिमान तर सोडा, त्या लोकांना असं माहिती पण नाही आहे की असं काय त्यावेळेचे जे हिंदू राजे होते त्यांनी त्या महमूद गझनीचा पराभव केला होता. त्याला भारतामध्ये त्याची सत्ता स्थापन करायची होती मुसलमानांची दिल्लीमध्ये. तर त्या महमूद गझनीचा पराभव झाला आणि मग तो पळून गेला भारतातून. हे सांगत नाहीत कुठे.
तर महमूद गझनीनी ज्या वेळेला पहिली चढाई केली ना ती 1001 मध्ये केली. 1001. तर ती 1001 मध्ये केलेली जी त्यांनी पहिली चढाई होती ना त्याला 2001 मध्ये बरोबर 1000 वर्ष पूर्ण झाली. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि त्यावेळेला आपला विषय आता चालू होणार आहे, पण विषयाची पार्श्वभूमी काय त्याच्यासाठी मी हे सांगतो आवर्जून की 1 वर्ष पूर्ण झालेली, 1000 वर्ष पूर्ण झाली ह्या घटनेला. आणि जोगेश्वरी पश्चिमेला नगर. तर मी मोमीन नगरमध्ये फिरायला गेलेलो त्यावेळी. तर सर्वत्र पोस्टर्स लावलेले, मोठे मोठे पोस्टर्स. आणि त्या पोस्टर्समध्ये ना 3 घुमटं होती, घुमटं अशी मशिदीची. आणि असं दाखवलेलं की त्या 3 घुमटांना 2 डोळे फुटलेत, असे 2 डोळे आलेत आणि डोळ्यातून रक्ताचे थेंब पडतात. आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं ती 3 घुमटं म्हणजे त्या बाबरी मशिदी होत्या, बाबरी मशीद होती ती. आणि ती बाबरी मशीद डोळे तिच्यातून रक्ताचे अश्रू रडते असं त्याच्यात दाखवलेलं. आणि ती काय म्हणते तर म्हणते ला इलाही भेज दे महमूद कोई, म्हणजे अल्लाला ती विनंती करते की भेज दे महमूद कोई, म्हणजे जसं महमूद गझनी आला ना तसं 1000 वर्ष आता पूर्ण झाली आहेत, परत दुसरा एखादा महमूदला पाठव. म्हणजे त्यांची जी काय ती प्रेरणा होती जिहादची, जी जशी 1000 वर्षापूर्वी होती ना, मी तर म्हणतो 1200 मोहम्मद झाला तेव्हापासून ती जी होती ना ती तशीच्या तशी अजूनपर्यंत आहे. मग त्याच्यात लवलेशसुद्धा त्याच्यामध्ये अंतर पडलं नाही. उलट त्यांची जी काय ती लढण्याची इच्छा होती ना त्याच्या जागी पूर्वी तलवारीची जागा आता AK-47नी घेतली, हा फरक पडला. तर त्यांची मनातली जी इच्छा होती ती तशीच आहे अजूनपर्यंत, हे या उदाहरणावरून आपल्याला दिसतं. तर त्या 1001 मध्ये जो महमूद गझनी आला ना त्यांनी 1001 पासून ते 1027 पर्यंत आहे ना 17 चढाया केल्या भारतावर. आणि त्या प्रत्येक चढाईमध्ये त्यांनी प्रचंड संपत्ती लुटली. तिकडे गुजरातला प्रभास पट्टण नावाची जागा आहे, त्या प्रभास पट्टणपासूनच ते देऊळ काही अंतरावर आहे. तर त्या देवळावर त्यांनी चढाई केल्याच्या नंतर आहे ना तिकडच्या अनेक राजांनी त्याला आव्हान दिलं युद्धाचं, त्याचा पाठलाग केला. तर महमूद गझनी घाबरून पळाला होता, हे सांगत नाहीत इतिहासामध्ये. आणि त्याच्यामुळे तो भारतामध्ये स्वतःची सत्ता बनवू शकला नाही, म्हणजे तो पराभूत झाला ॲक्च्युली. पण इथे दाखवतात काय की तो विजयी झाला, लूट घेऊन निघून गेला, असं चित्र रंगवलं जातं. महमूद गझनीच्या विषयी असं बोललं जातं ना की त्याच्या चढायांमध्ये आहे ना तो जेव्हा चढाया करायचा भारतावरती तर तो त्याच्या बहिणीला पण बरोबर घेऊन यायचा. तर त्याच्या बहिणीवर त्याचा जाम जीव होता. तर त्याची जी बहीण होती ना तिचं लग्न एका इराणी माणसाशी झालेलं होतं. तर तो स्वतः पण मी मगाशी बोललो ना की तो एक बाटलेला पारशी होता, म्हणजे इराणचा होता. त्यामुळे एका इराणी माणसाशी त्याचं लग्न आलेलं. तर त्याची जी बहीण होती ना तिच्यावर त्याचं खूप प्रेम होतं. तर प्रत्येक चढायांमध्ये जेव्हा तो हिंदुस्थानवर चालून यायचा ना तर 1014च्या सुमारास आहे ना त्याच्या बहिणीला आहे ना इकडे अजमेरमध्ये तो लुटालूट करतो. तेव्हा तिला आहे ना एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव ह्या महमूद गझनीने आहे ना मसूद ठेवलं, मसूद गझनी. तर ही बहराईचची जी आजची गोष्ट आहे ना ही ह्या मसूद गझनीची गोष्ट आहे. त्यांनी हिंदुस्थानवर अशी चढाई केली होती, पण त्याच्या चढाईचा संपूर्ण बिमोड केला त्यावेळेच्या त्या हिंदू राजांनी. असा निर्णायक बिमोड केला ना की पुढची जवळजवळ शतकं गेली. आणि त्या खैबर खिंड जी आहे ना, खैबर खिंड, ही खैबर खिंड कुठे आहे माहिती आहे? अफगाणिस्तान आणि भारताची जी सीमा आहे ना, नैसर्गिक सीमा, म्हणजे भारत म्हणजे अखंड भारत, हा आत्ताचा भारत नाही. म्हणजे आत्ताचा जो पाकिस्तान आहे ना तो पण भारतच होता ॲक्च्युली खरा. तर त्याच्यामध्ये अशी एक नैसर्गिक सीमा आहे माहिती आहे, म्हणजे अशा पर्वतांच्या मोठ्या मोठ्या अशा रांगा आहेत. त्याला काय म्हणतात माहिती आहे? नाव ऐकलं का कधी? परियात्र पर्वत, म्हणजे हिंदूकुश पर्वत. म्हणजे मी त्या पर्वतांमधून सीमा क्रॉस करायला आहे ना, म्हणजे हे पर्वत क्रॉस करून भारतात यायला ना एक छोटीशी अशी जागा आहे अशी, समजलं? त्याला मराठीमध्ये त्याला खिंड म्हणतात, खिंड, समजलं? तर ती जी खिंड आहे ना त्याला म्हणतात खैबर खिंड. भारतावर वायव्य करून, म्हणजे आजचा जो पाकिस्तान आहे ना आणि अफगाणिस्तानची बॉर्डर, तिथून जी सगळी आक्रमणं झाली ना, चेंगीज खानचं असू देत किंवा या मोहम्मद गझनीचं असू देत किंवा बाबराचं, ही सगळी आक्रमणं त्या खैबर खिंडीतून झाली. त्याच्याही आधी जे अलेक्झांडरचं आक्रमण आहे ना ते पण खैबर खिंडीतून झालं. म्हणजे ही
ह्याची जी लोकेशन आहे ती एवढी महत्त्वाची स्ट्रॅटेजिक होती की आक्रमकांना येण्याचं ते द्वार होतं खरं. तर असं बोलतात की ह्या मसूद गझनीचा पराभव केल्याच्यानंतर आहे ना, तो असा निर्णायक होता ना पराभव, की पुढची जवळजवळ 200 वर्षात ना एकाही मुसलमान बादशाला आहे ना हिंमत होत नव्हती की ती खैबर खिंड उतरून हिंदुस्थानात यायची. हे का झालं? हा मर्म आहे या सगळ्या गोष्टीचा, आणि ती मानसिकता आपल्यामध्ये जागृत करावी म्हणून ही गोष्ट आहे. दुर्दैवाने अशी मानसिकता पुढची जी काय पिढ्या होत्या, म्हणजे हे बहराईचचं युद्ध झाल्यानंतर ही परंपरा लोकांनी, ही मानसिकता लोक विसरले, ते हिंदू राजे विसरले. आणि त्याचा परिणाम असा आहे की ते ज्या आक्रमकांवर जी दहशत बसली ना तशी बसली नाही. त्याचं एक दुसरं कारण असं आहे की मागे आपलं बोलणं झालं की हे जे दर्गे असतात ना, दर्गे, त्या दर्ग्यामध्ये मागे आमचं बोलणं झालं की एक असेच विद्वान आहेत, त्यांना आम्ही भेटलेलो, तर त्यांच्याशी आमचं बोलणं झालं. तर ते मला म्हणाले की दर्ग्यामध्ये जाऊन लोक जे आज पायाबिया पडतात आजकाल, तर ते चुकीचं आहे असं आम्ही त्यांना म्हटलं. तर ते म्हणाले का चुकीचं आहे? तर त्यावेळेला मग आपल्यामध्ये काही उत्तर आलं असं आपल्याकडून की हे सगळे दर्गेवाले लोक आहेत ना, हे सगळे भारतावरचे आक्रमक आहेत. यांनी सगळी आज जे आतंकवादी लोक कृत्य करतात ना, मोहम्मद अजमल कासम, ती सारी कृत्य ह्या लोकांनी केली, आणि त्या कृत्यांमुळे ते लोक संत बनले. आज तुम्ही बघा, हा औरंगजेबचा दर्गा आहे माहिती आहे का, सुफी संत औरंगजेब. कुठे आहे तो? खुलताबादला आहे, म्हणजे हे आजचा संभाजीनगर औरंगाबाद जे आहे तिकडे तो दर्गा आहे. प्रतापगडच्या पायथ्याशी पण दर्गा आहे अफजल खानाचा. अफजल खानला ते सुफी संत म्हणतात तिकडे, पीर अफजल खान, सुफी पीर अफजल खान. त्याच्यानंतर तुम्ही या रिक्षावर KGN लिहिलेलं असतं बघा, KGN, माहिती आहे का? हां, माहिती आहे. ऐक, सगळ्यांना अर्थ माहिती आहे का त्याचा काय आहे ते? हां, सगळ्यांना माहिती आहे का त्याचा अर्थ काय आहे ते? नाव ऐकलंय का? हा ख्वाजा गरीब नवाज नावाचा जो माणूस होता ना, तो कोण होता माहिती आहे का? अजमेरला जो दर्गा आहे ना, ते सगळ्या फिल्म स्टारांचा दर्गा आहे. फिल्म स्टार सगळे जातात तिकडे, झक मारायला जातात. अमिताभ बच्चन असो, प्रियांका चोपडा, सगळे जातात. तुम्ही बघा, मला एक फिल्म स्टार दाखवा जो तिथे जात नाही. सगळे जातात. हां, तर हा जो ख्वाजा गरीब नवाज कोण होता माहिती आहे तुम्हाला? मोहम्मद घोरीनी हिंदुस्थानवर जे आक्रमण केलं आणि पृथ्वीराज चव्हाणशी त्याच्या लढाया झाल्या, आणि त्या पृथ्वीराज चव्हाणनी त्याला 17 वेळा हरवलं. पण 17व्या वेळेला मोहम्मद घोरी जिंकला. कसा जिंकला म्हणजे? फसवून जिंकला. फसवून त्यांनी युद्ध जिंकलं. तर त्याला पृथ्वीराज चव्हाणच्या हत्तीला आहे ना, त्याने हशीश पाजली. हशीश म्हणजे एक अफूचा प्रकार असतो, आणि पृथ्वीराज चव्हाणला त्यांनी फसवून मारलं. तो आता आपण गोष्ट नको घेऊया, आधी आपण त्याची कथा घेतलेली आहे, त्याचं रेकॉर्डिंग पण आहे, तुम्ही ऐकू शकता. तर त्याला, पृथ्वीराजला फसवण्याची जी आयडिया ज्याने दिली ना, तो हा ख्वाजा गरीब नवाज. तो त्याच्या सैन्याबरोबर हिंदुस्थानमध्ये आलेला, आणि ज्या वेळेला पृथ्वीराज चव्हाणचा पराभव झाला, त्यावेळेला ह्या ख्वाजा गरीब नवाजने पृथ्वीराजच्या सैन्यातल्या मोठमोठे जे राजपूत होते ना, ह्यांना तलवारीच्या धारेखाली मुसलमान बनवलं. ह्या सगळ्यांचं इस्लामीकरण ह्या ख्वाजा गरीब नवाजने केलं, आणि त्यांनी ही जी सगळी कृत्य केली ना, म्हणून तो सुफी संत झाला. तर मगाशी आपलं बोलणं झालं की अजमेरवरती जेव्हा त्याने चढाई केली तेव्हा त्याच्या बहिणीला एक मुलगा झाला, महमूद गझनीच्या. तर ती घटना आहे 1014, म्हणजे 1014 मधली ही गोष्ट आहे, जेव्हा तिला तो मुलगा झाला. पुढे महमूदने सोन्याचं जे सुवर्ण मंदिर जे होतं सोमनाथचं, ते लुटलं. त्याला असं म्हणतात 50,000 हिंदूंनी ना झुंजार बलिदान केलं. ते सैनिक नव्हते, ते कुठल्या सेनापतीच्या नेतृत्वाखाली लढत नव्हते, ते सामान्य शेतकरी होते. कोण चांभार होता, कोण कुंभार होता, असे सगळे गावातले लोक होते. त्या लोकांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन लढलेले ते सगळे लोक. परंतु मोहम्मदचं सैन्य हे कसलेलं सैन्य होतं, त्यांनी अनेक युद्ध लढलेली.
ज्याला इंग्लिशमध्ये बॅटल हार्डन्ड आर्मी म्हणतात ना, तसं असतं. तर त्या सैन्याने त्या 50,000 हिंदूंची कत्तल उडवली आणि मग ते देऊळ उद्ध्वस्त केलं. आता पुढचा इतिहास तुम्हाला सगळा माहितीच आहे. आणि मग ती लूट घेऊन महमूद गझनी हा गझनीला निघून गेला. तर काय झालं की महमूद गझनीवर पण दहशत बसली. इकडचे जे राजे होते ना, जसा भोज राजा जो होता, जो त्या काळातला सर्वात शक्तिशाली राजा होता भारतातला, दोन अशी एक म्हण आहे ना, कहा राजा भोज कहा गंगू तेली, की त्याच्यामुळे की तो एवढा शक्तिशाली होता भोज राजा. तर त्यांनी असं एक प्रचंड सैन्य एकत्र केलं आणि अशी व्यूहरचना केली ना की महमूद गझनी आता हिंदुस्थानमध्ये खाली उतरून येऊच शकत नाही. त्याला आव्हान दिलं मोहम्मद गझनीला. तेव्हा गझनी घाबरून पळून गेला. पण इतिहासात उल्लेख काय करतात, लूट घेऊन तो त्याचं मन भरलं आणि मग निघून गेला. तर त्याचं मन भरलं असतं समजा, तर तो 17 वेळा आला नसतं, एकदाच मन भरून निघून गेला असता. आणि इथे हिंदूंना शिवी देण्यासाठी म्हणून, भारताच्या हिंदूंच्या इतिहासाला शिवी देण्यासाठी म्हणून इथल्या इतिहासात असं शिकवलं जातं की महमूद गझनी हा कंटाळून निघून गेला, तो घाबरून गेला असं नाही सांगत. तर मग अशा प्रकारे महमूद गझनी मेला. तो मेल्याच्या नंतर त्याचा हा जो पुतण्या होता ना, अर्थातच त्या मुसलमानांचा जर ह्या इतिहास तुम्ही काढून बघितला ना, तर त्यांचे जे बादशाह होतात ना, ते असे सुखासुखी नाही होत. तर एकमेकाच्या भावांचे, चुलत भावांचे डोळे काढून, त्यांच्या जीवा छाटून, गळे छाटून असेच होतात ते. तसाच हा महमूद गझनी जो होता, तो मेल्यानंतर असंच कापाकापीचा कार्यक्रम समारंभपूर्वक होऊन आहे ना, हा मसूद गझनी म्हणजे त्याचा पुतण्या हा गझनीचा सुलतान झाला. आणि त्यांनी जी ती परंपरा चालू केली होती हिंदुस्थान लुटण्याची, त्या परंपरेला पूर्णविराम देण्याची त्यांनी शपथ घेतली. पूर्णविराम देण्याची शपथचा अर्थ काय माहिती आहे का, की दिल्ली जिंकायची आणि संपूर्ण हिंदुस्थानमधून आहे ना औषधाला पण काफर शिल्लक नाही राहायला पाहिजे, अशी त्यांची संपूर्ण संस्कृती खतम करून सगळ्यांचं इस्लामीकरण करायचं, अशी प्रकट प्रतिज्ञा केली त्या गझनीच्या दरबारामध्ये त्या सुलतान सय्यद मसूद गझनीनी. आणि अशा प्रकारे 1,15,000 सैन्य घेऊन हा गझनीचा गझनीचा महमूद आधी होऊन गेला. गझनीचा मसूद 1,15,000 सैन्य घेऊन निघाला अफगाणिस्तानमधून. आणि यावेळेला हिंदुस्थानचं इस्लामीकरण करून सगळ्या जगातून काफर हिंदूंची जमातच नष्ट करणार, ह्या पवित्र कार्यासाठी आहे ना, तेव्हाचा जो इराणचा जो शाह होता ना, तो पण मुसलमानच होता, त्यांनी स्वप्रेरणेने त्याच्याबरोबर अजून 25,000 लोक पाठवले. आणि एवढं मोठं सैन्य येऊन आहे ना, जसा धरणाचा दरवाजा उघडल्यावर पाण्याचा ओंडका बाहेर पडतो ना, तसं ते सैन्य हिंदुस्थानमध्ये घुसलं. अर्थातच खैबर खिंडीतून आलं ते. आणि त्यांनी एका पाठोपाठ एक नगरं, ग्राम लुटालूट करत, नाश करत आहे ना, ते हिंदुस्थानच्या मूळ गाभ्यापर्यंत आलं. आजपर्यंत हा महमूद गझनी आहे ना, हिंदुस्थानच्या सीमेच्या आतमध्ये आला. पण तो हिंदुस्थानचा जो मूळ सीमा जी आहे, म्हणजे जो मूळ गाभा आहे, म्हणजे आजचा मध्य भारत म्हणजे आजचा मध्य प्रदेश, म्हणजे भोपाळ बिपाळ आहे ना, किंवा उत्तर प्रदेशातलं काशी, किंवा आत्ता जो बिहारमधलं बोधगया, तिथपर्यंत कोणच आलं नव्हतं. हा पहिल्यांदा आला मसूद गझनी. आणि त्यांनी आक्रमण कधी केलं, ते 1032 त्यांनी आक्रमण केलं भारतावर असं. आणि एका पाठोपाठ एक त्याचे जे सेनापती होते, त्या सेनापतींची माझ्याकडे इथे लिस्ट आहे. त्याच्यातून त्यांनी किती त्याचे सेनापती होते, त्या सगळ्यांच्या साह्याने आहे ना, त्याने एक तीर्थक्षेत्र नष्ट केली. पहिले मथुरा गेली, मथुरेला पूर्ण उद्ध्वस्त केलं त्यांनी. हजारोच्या संख्येने लोकांची कत्तल उडवली. ते सगळे लोक आहेत ना, तिकडे जन्माष्टमी साजरा करण्यासाठी संपूर्ण भारतातून लोक आलेले, काश्मीरपासून ते लंकेपर्यंतच्या सगळे. आणि तिकडे त्या बाजूला भूतान आहे ना, भूतान, तिथपासून त्या सर्वांची त्यांनी कत्तल उडवली मथुरेमध्ये. आणि मथुरा जिंकली, दिल्लीच्या आसपासचा प्रदेश जिंकला त्यांनी. आणि अशा प्रकारे त्यांनी पुढे ग्वालियर जिंकलं, ग्वालियर जिंकून त्याच्यानंतर काशी जिंकलं. अशा प्रकारे संपूर्ण भारताची महत्त्वाची जी काय केंद्र होती ती त्यांनी जिंकली. अर्थात संपूर्ण भारत नाही जिंकला, अजूनही भोजराजाचं राज्य, शक्तिशाली राज्य तिथे त्याला आव्हान देणार होतं, पण ते अजून
उतरलं नव्हतं युद्धामध्ये, ते अजून सावरलं नव्हतं. आणि त्यांनी काय केलं की आज जे उत्तर प्रदेशमध्ये लखनौ आहे ना, त्या लखनौपासून जवळपास 25 किलोमीटर अंतरावरती बहराईच नावाचं एक ठिकाण आहे. तिथे एक मोठं तलाव आहे, सरोवर. त्या सरोवराचं नाव आहे चित्तौरी सरोवर असं त्याचं नाव आहे. त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचा कॅम्प टाकला आणि तो आता तिथे एक स्वतःची राजधानीच बनवणार. म्हणजे जशी त्या बाबराने कसं दिल्लीमध्ये आपलं बस्तान बांधलं तसं त्यांनी ते ठरवलेलं होतं. आणि त्या सरोवराचं एक वैशिष्ट्य असं, त्यांनी ते मुद्दाम का निवडलं माहिती आहे? कारण की त्या सरोवराच्या ठिकाणी एक प्राचीन आश्रम होता, प्राचीन आश्रम. मग तो किती जुना होता? तर त्रेतायुगामध्ये राम जो झाला ना, रामायण, त्या रामायणाच्या काळातला तो आश्रम होता. आणि तो आश्रम कोणाचा होता माहिती आहे? सीतेचे जे वडील होते ना, जनक, त्यांचे जे कुलगुरू होते, त्यांचं नाव होतं अष्टवक्र ऋषी. त्या अष्टवक्र ऋषींचा तो आश्रम होता, म्हणजे इतका प्राचीन. आणि ते एक तीर्थक्षेत्र होतं. ते तीर्थक्षेत्र पहिल्यांदा या मसूद गझनीनी पूर्ण नष्ट केलं. तिथला जो ब्राह्मण होता, म्हणजे जो पंडित होता, पुजारी होता, त्याची शेंडी कापून त्याची पहिले सुंता करून त्याला मुसलमान केलं. त्याच्या तोंडात गाईचं मांस कोंबलं. आणि अशा प्रकारे तो संपूर्ण जो एरिया होता तो त्यांनी स्वतःच्या ताब्यात घेतला. आता ह्या सगळ्या बातम्या ना उत्तर हिंदुस्थानमधल्या संपूर्ण भारतात पोहोचल्या. म्हणजे उत्तर हिंदुस्थानातून एखादी शॉक वेव्ह असते ना, अशा संपूर्ण दक्षिण हिंदुस्थान, पूर्व हिंदुस्थान सगळीकडे पोहोचल्या ह्या बातम्या. असं म्हणतात की भोज राजा होता ना, भोजपाळ, म्हणजे आता बोलतात ना कहा राजा भोज कहा गंगू तेली, त्यांनी पहिल्यांदा तलवार उपसली. त्यांना आधी महमूद गझनीनी काय केलं हे माहिती होतं. त्याच्यामुळे लोकांना कळलं की हा इस्लाम काय आहे हे लोक कळून चुकले होते. विशेष करून जे राजे होते ना भारतातले, आणि विशेष करून शक्तिशाली असा भोजराज, चालुक्य राज, हे सगळ्यांना कळून चुकलेलं की इस्लामचा हेतू आहे, मुसलमानचा हेतू भारताला नष्ट करून टाकणे हा आहे, हे त्यांच्या डोक्यात बसलं होतं. आणि त्याप्रमाणे त्यांनी काय केलं माहिती आहे? त्यांनी योजना आखली भोजराजनी. त्यांनी ताबडतोब आपला जो दूत होते असे असंख्य दूतांकडे पत्र पाठवली, त्यांच्या हातात पत्र ठेवली आणि प्रत्येक हिंदू राजाकडे पोचले, राजपुतान्यामध्ये पोचले. त्याच्यानंतर बिहार आहे आजचा, मध्य प्रदेश, बंगाल, त्याच्यानंतर आसाम, इथपासून संपूर्ण नेपाळ, नरेशापर्यंत सगळी पत्र गेली. आणि त्यांना सांगितलं की आज भारतवर्ष म्हणून जिवंत ठेवायचं असेल आणि त्याचं अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल तर तुमच्या सगळ्यांची आवश्यकता आहे. तुम्ही सर्वांनी आत्ता एकजुटीने आपण लढाईमध्ये उतरलं पाहिजे आणि ह्या म्लेच्छ शत्रूला ना मुळासकट जाळून भस्मसात केलं पाहिजे, अशी त्यांनी प्रकट प्रतिज्ञा त्या पत्रामध्ये केलेली होती. तर जेव्हा ही पत्र मिळाली ना लोकांना, त्यावेळेला आजपर्यंत तुम्ही इतिहासामध्ये बघा असं सांगता अरे हिंदू हे असंघटित होते, त्यांच्यामध्ये एकी नव्हती. खोटं आहे, ते धडधडीत खोटं आहे. आजपर्यंत प्रत्येक युद्धामध्ये त्या हिंदूंनी असा संघटितपणा जसा दाखवला ना, तसा प्रसंग तेव्हाही घडला. तेव्हाचे 17 राजपूत राजे होते असे वेगवेगळ्या प्रदेशांचे, ते सगळे एकत्र आले. आणि त्यांचा जो प्रमुख होता त्याचं नाव होतं राजा सुखदेव. तो त्या भोजराजाच्या जे साम्राज्याची जी सैन्य होतं ना त्याला येऊन मिळाला. आणि त्या हिंदूंचं एकत्रित संख्याबळ होतं ना, त्याला प्रत्येक दिवशी एक राजे आपल्या सैन्यासह येऊन मिळत होते. त्याचं सैन्यबळ जवळजवळ 1,40,000 झालं. आणि त्या लांड्यांचं पण तेवढंच होतं, 1,30,000 ते 40,000 सैन्य होतं, 1,50,000. आणि त्यांनी पहिल्यांदा काय केलं माहिती आहे का? बहराईचच्या आसपास ते सैन्य पोचलं आणि त्यांनी त्या मसूद गझनीला पत्र पाठवलं आणि सांगितलं की ही जागा तू सोडून दे, ही जागा आमची हिंदूंची आहे, इथे तुझा अधिकार नाही आहे. ॲक्च्युली तुम्ही जर राजा शिवछत्रपती बघितलं असेल तर शिवाजी महाराजांनी पण, म्हणजे हिंदूंची ही परंपरा होती महाभारताच्या काळापासून किंवा रामायणाच्या काळापासून, की शत्रूवर एकदम हल्ला नाही करायचा, त्याला आधी सावध करायचं की तू ही जागा सोडून द्या. आणि तो जर ऐकला तर ठीक, नाही ऐकला तर लढाई करायची. परंतु त्या लोकांना हे माहीत नव्हतं की मुसलमान हे असे एक नॉर्मल ह्युमन बिंग, म्हणजे सामान्य लोकांसारखे नसतात. ते कसे माइंडने वेडे झालेले असतात. त्या कुराणची जी फिलॉसॉफी आहे त्याच्याने ते असे माथेफिरू बनले असतात. तुम्ही त्या माथेफिरूंशी तसं युद्ध करायला गेलात तर तुम्ही त्यांना सावध करताय, त्यांना हरवण्याची जी शक्यता आहे ती कमी होणार. मग ते सावध आहेत ना. तर तशी चूक तेव्हा त्या लोकांनी केली, पण तशी चूक
पुढच्या पिढ्यांनी करू नये म्हणून हे मुद्दामून सांगितलं. आणि तीच चूक पुढच्या सगळ्या राजांनी केली. पण त्या राजांनी, इतर सगळे जे राजे होते शिवाजी महाराजांच्या काळात किंवा शिवाजी महाराजांच्या मराठ्यांचे पण, त्यांनी ज्या चुका केल्या ना त्या चुका या लोकांनी केल्या नाहीत. या भोजराजांनी आणि तो राजा सुखदेव जे होते आणि 18 राजे त्यांनी नाही केल्या. पण ही एक चूकच केली त्यांनी, त्याला सावध केलं. आणि त्याला ज्या वेळेला ते कळलं तेव्हा त्यांनी उत्तर पाठवलं त्या राजांना. की राजानं उत्तर काय पाठवलं माहिती आहे का? बोलतो अल आरजू लिहिला वल हुकुम लिहिला. म्हणजे काय माहिती आहे, हे कुराण आहे, कुराणचं. तो काय बोलतो माहिती आहे की सगळी पृथ्वी आहे ना ही अल्लाची आहे आणि ती अल्लानी त्याच्या बंध्यांना ना भेट देऊन टाकली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या पृथ्वीचे मालक आम्ही लोक आहोत आणि तुम्ही लोक घुसखोर आहात. त्यामुळे तुम्ही लोक इथून सोडून गेलं पाहिजे, मी नाही जाणार. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल त्यांची प्रेरणा कुठून आहे ही. तो कुराणच्या 3rd चॅप्टरमध्ये ही आयत आहे, अल आरजू लिल्ला वल हुकुम लिल्ला. ही त्या कुराणमधून आहे प्रेरणा. म्हणजे आतंकवाद्यांचा हा स्रोत इथून चालू होतो, इथून जन्म घेतो, त्यांच्या मनामध्ये ह्या सगळ्या कल्पना येतात. आता ही गोष्ट कधीची आहे? ही गोष्ट आहे 12 जून 1034 तेव्हाची गोष्ट आहे. पाऊस सुरू झाला होता त्यावेळेला, हलका हलका पाऊस पडत होता. त्यावेळेला त्या राजपूत राजांना कळून चुकलं की आता हे युद्धच होणार आहे. मग त्या लोकांनी काय केलं, त्या चित्तौरी सरोवराला आहे ना वेढा घातला आणि त्या जवळजवळ 1.5 लाख हिंदू सैन्याने संपूर्ण मसूदच्या छावणीला घेरलं. त्याला माहीत नव्हतं रात्रीच्या अंधारामध्ये. आणि सकाळ झाली ना त्यावेळेला त्याचे सैनिक पाणी आणायला गेले मसूदचे. बघतात तर संपूर्ण सरोवराला वेढा पडला. आता काय करणार, पाणी तोडलं त्याच्या सैन्याचं. त्याबरोबर मग मसूदच्या लक्षात आलं की आता आपल्याकडे काय मार्ग नाही आहे. आणि तो आक्रमण करण्याची तयारी बघून त्या सगळ्या 1.5 लाख हिंदू सैन्याने ना सरसकट तुटून पडले त्या मसूद गझनीच्या सैन्यावरती. आणि त्यावेळेला त्यांनी आदर्श उदाहरण कोणाचं फॉलो केलं, कोणाचं पाळलं, तर मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचं त्यांनी उदाहरण पाळलं. की जसं त्या रामानी रावणाला मारलं आणि त्याच्या एकाही असुरी सैन्याला जिवंत राहू दिलं नाही, तसं त्या लोकांनी अशी एक प्रतिज्ञा केली की एकालाही जिवंत सोडायचं नाही. जे जे मुसलमानी सैनिक त्यांच्या हातात येईल ना त्यांची सरसकट कत्तल केली. अक्षरशः गाजर मुळीसारखं त्यांना कापून काढलं. आणखीन 14 जून 1014 म्हणजे 1014 या दिवशी संध्याकाळपर्यंत मसूद गझनीच्या सगळ्या सैन्याची सरसकट कत्तल झाली. औषधाला पण एकही मुसलमान सैनिक ठेवला नाही त्यांनी. प्रत्यक्ष मसूद गझनी त्यांच्या हातात आला. तेव्हा भोजराजाने आपली तलवार काढली आणि सर्व सैन्यासकट आहे ना त्यांनी स्वतःला म्लेच्छ क्षय दीक्षित म्हटलं. म्हणजे ह्या म्लेच्छ जो क्षय आहे, म्हणजे म्लेच्छ म्हणजे हा जो मुसलमानी टीबी आहे, टीबी, त्याला संपवण्याची मी दीक्षा घेतली असा. आणि त्या मसूद गझनीची गर्दन चिरून टाकली, मारून टाकलं त्याला. हे आक्रमण इतकं जबरदस्त होतं की 1.5 लाख मुसलमानी सैन्याचे अक्षरशः ज्या वेळेला मृत्यू झाला ना त्यावेळेला त्या लोकांना कंप सुटला भीतीचा. की ते इतकं जबरदस्त होतं ना की पुढच्या जवळजवळ 150 ते 200 वर्षामध्ये हिंदुस्थानची सीमा उतरून खाली याचं साहस एकाही मुसलमानी सैनिकामध्ये होत नव्हतं. तर असा जो का पराक्रम होता की त्यांनी रामाला आपला आदर्श म्हणून औषधालाही शिल्लक ठेवलं नाही, असा पराक्रम पुढे कधी केला नाही. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. तीच परंपरा शिवाजी महाराजांनी कुडाळ जिंकलं ना त्यावेळेला त्या खवासखानावर हल्ला करताना पण पाळली, राणा प्रतापने पण पाळली, गुरु गोविंद सिंगने पाळली. म्हणजे भारताची ती परंपरा आहे. पण परंपरा म्हणून कोणतीही गोष्ट पाळणं आणि त्याचा परिणाम शेवटी वाईट होत असेल तर ती बदलावी लागते. मग आपल्याला त्या राजांनी ते भोजराजांच्या काळामध्ये पण ती पाळली, पण त्याचा वाईट परिणाम होण्याच्या आधी त्यांनी शेवटी सर्वांना सरसकट कापून काढलं. हे झालं नाही भारतामध्ये. आणि त्यामुळे बहराईचमध्ये जो तो पराभव झाला ना तो इतका भयानक होता की पुढची 160 वर्ष भारतावर कोणत्याही मुसलमान आक्रमण करण्याचं धाडस झालं नाही. आणि त्याच्या पुढची 350 वर्ष आहे ना, 1001 पासून ते 300 वर्ष, 1200 ते 11व्या शतकात मोहम्मद घोरी आला, तोपर्यंत एकही मुसलमान आक्रमकाला हिंमत झाली नाही. आणि
जे राजपूत राजे होते त्यांची एक अशी जबरदस्त मालिका होती संपूर्ण हिमालयाला लागून, म्हणजे आजच्या हिंदुकुशला, की अरब लोकांनी ज्या वेळेला अफगाणिस्तानपासून ते स्पेनपर्यंतचं सगळं जग जिंकलं. तुम्ही विचार करा, युरोपवरून येताना मला हे अंतर कापायला स्पेनपासून ते अफगाणिस्तान, स्पेन कुठे? युरोपमध्ये. तिथून उतरला का आफ्रिकेचा पूर्ण मोठा पट्टा लागतो, सहार वाळवंट वगैरे तिथे येतं. मग आपण एशियामध्ये घुसतो, मेडिटेरियन सी तिथे, भूमध्य सागर, तो पार करून मग अरबस्तानचा सगळा पट्टा लागतो. तो पार केला का इराण लागतो, मग इराक, इराण, अफगाणिस्तान. म्हणजे तेव्हाचं या जगाचे, तेव्हाचं जे जग होतं, अमेरिकेचा त्यावेळेला ह्या गोऱ्यांना लोकांना माहीत नव्हता, पण तेव्हाच्या जगाचा नाही म्हटलं ना तर त्या लोकांनी जवळजवळ 50% भाग जिंकलेला. विचार करा तुम्ही. म्हणजे ज्या कालखंडामध्ये 300 वर्षामध्ये हे अरब मुसलमान जगाचा 50% भाग जिंकतात, जो आज आपल्याला कापायला 11 तास लागतात विमानाला, तो त्याच कालखंडात त्या हिंदूंचा इतका जबरदस्त चिवट प्रतिकार होता की सिंध प्रांताच्या बाहेर एक पाऊलसुद्धा ते अरब लोकांना टाकता आलं नव्हतं. तुम्ही विचार करा किती जबरदस्त त्या लोकांनी प्रतिकार केला. परंतु ह्या लोकांची एक चूक होती. ह्या लोकांची चूक ही होती की ह्या लोकांचा दृष्टिकोन त्या शत्रूला कापायचा होता, पण त्यांची जी प्रेरणा होती, तो इस्लाम जो होता, जो त्यांना हे सर्व करायला शिकवतो, त्याला संपवणं असं त्यांच्या मनात पण नव्हतं कोणाच्या. आणि ते खूप कठीण आहे. त्या काळामध्ये हे कोणाला माहिती असणार की त्या कुराणमध्ये असं आहे म्हणून त्यांना प्रेरणा मिळते. आज हे लोकांना सांगितलं पाहिजे, आज लोकांना कळलं पाहिजे. आता जी चूक त्या पूर्वीच्या लोकांनी केली तीच चूक पुढे आजचे लोक पण करतील, की रिपीट होऊ नये म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आता हा झाला एक विषय की ह्याच्यातून आपण एक चांगली प्रेरणा घेतो. आता तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहिती आहे हा जो मेला ना सय्यद मसूद गझनी, तो गाझी बनला. गाझी म्हणजे काय? जो काफरांना ठार मारण्यासाठी हातात तलवार घेऊन हजारो काफरांना कापून गेलो, तो म्हणजे गाझी. पण तुम्हाला माहिती असेल की हा जो मसूद गाझी मेला ना, त्या भोजराजाला सगळे विसरले, ज्यांनी हिंदुस्थानला हिंदुस्थान म्हणून जिवंत ठेवलं. त्या 17 राजपूत जे योद्धे राजे होते त्यांना सगळे विसरले, पण ह्या मसूद गझनीला मात्र सगळ्यांनी जिवंत ठेवलं आहे. आणि आत्ताच्या ह्या अल खांग्रेसी राज्यामध्ये उत्तर प्रदेशच्या गव्हर्नमेंटनी ह्या मसूद गझनीसाठी एक मोठा दर्गा तिथे बांधला. ऑलरेडी तिथे दर्गा होता. आणि अनेक मूर्ख लोक जे असतात, असे हिंदू असतात, तथाकथित हिंदू, ते लोक त्या दर्ग्यामध्ये जाऊन ह्या मसूद गझनीच्या पायावर, तिथे मेलेल्या सडलेल्या प्रेतावर डोकं टेकवतात. आणि आता जो फोटो पाठवला आहे तो फोटो त्या दर्ग्याचा फोटो आहे. आणि त्याच्यातली विडंबना बघा तुम्ही. त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलं आहे? मसूद गझनींनी स्पष्ट शब्दामध्ये म्हटलेलं की हिंदुस्थानमधून काफरांचा लवलेशही शिल्लक राहणार नाही आणि संपूर्ण हिंदुस्थानचं इस्लामीकरण व्हावं म्हणून आपण सैन्य घेऊन इथे आलो आहे. त्याचं वाक्य काय होतं की सगळी पृथ्वी अल्लाची आहे आणि काफरांना इथे राहायचा अधिकार नाही. त्या मसूद गझनीला बांधलेल्या त्या दर्ग्यावरती ह्यांनी काय याचा जो दर्गा आहे त्याचं त्या लोकांनी हेडिंग काय दिलं माहिती आहे का? सांप्रदायिक सद्भावना का प्रतीक. काय गंमत आहे बघा. त्याचं हेडिंग बघा ना तुम्ही. ही शिवी आहे ॲक्च्युली. ही शिवी आहे. सांप्रदायिक एकता का प्रतीक ही शिवी आहे त्या दर्ग्यासमोर. ॲक्च्युली हे गांधी नेहरूचं सेक्युलरवाद आहे ना, हा पण ॲक्च्युली त्या मसूद गझनीसारखा एक इस्लामिक जिहादच आहे, पण तो वेगळ्या प्रकारचा आहे. लोकांची मती भ्रमित करायची, लोकांची मती बाटवायची. त्यांना मुसलमान ते अशा प्रकारे बनवतात. हजारो लाखोच्या संख्येने जे हिंदू असतात ना, म्हणजे तथाकथित हिंदू जे गांधी नेहरूच्या पूर्ण त्यांच्या पूर्ण काह्यात गेलेत, असे लोक ह्या दर्ग्यावर जाऊन डोकं टेकवतात. त्या बायका त्याच्याकडे जातात तर मुलगा झाला पाहिजे म्हणून तिथे नवस बोलतात. त्या थडग्यावर डोकं टेकवतात की मुलगा झाला पाहिजे. तसा रात्रीचा अफजल खान येणार आहे याला मुलगा देण्यासाठी थडग्यातून जिवंत होऊन. तशी म्हणजे हा केवढा मोठा विडंबन आहे की जो मसूद गझनी हिंदुस्थानमध्ये घुसून हिंदूंच्या संपूर्ण श्रद्धास्थानांचा नाश करतो आणि हिंदुस्थानमधून औषधालाही हिंदू राहणार नाही आणि त्यांचा देव राहणार नाही अशी प्रकट प्रतिज्ञा करतो. त्याचं जे स्मारक आहे तो मेला, त्याला मारून टाकलं त्या राजांनी आपल्या पराक्रमाने. त्या राजांचा लवलेशही नाही. आणि त्याच्या स्मारकासमोर काय लिहितात तर सांप्रदायिक एकता का प्रतीक. आता सांगा तुम्ही, आता विचार करा, आपल्या डोक्याने विचार करायला शिका की प्रत्येक थडग्यावर आज सांप्रदायिक एकता का प्रतीक लिहिलं असतं तर त्या थडग्याच्या आतमध्ये जे भूत असतं, सडलेलं प्रेत असतं, त्यांनी काय सांप्रदायिक एकता केली साठी प्रयत्न केले ते तुमच्या लक्षात आलं असेल आता.
ते एवढी ही बोधकथा सांगून मी आपला विषय संपवतो. माझं असं सांगणं आहे की प्रत्येक माणसापर्यंत ना या आपल्या कथेचं सत्र पोचलं पाहिजे की त्या थडग्यामध्ये सडणारी जी ते प्रेतं होते ते किती नीच वृत्तीचे असे आक्रमक आतंकवादी होते हे सगळ्यांना कळलं पाहिजे. हा आपला हेतू आहे. जय श्रीराम.